नमस्कार. स्वागत करते आपल्या सर्वांचं आजच्या तिसऱ्या दिवशी. आजचा दिवस असा आहे, अहंकार याचे प्रकार किती असतात आणि खेळ कसा खेळतो अहंकार आपल्यासोबत. तर बघा, डिझॉल्विंग इगो ह्या सब्जेक्टच्या म्हणजे प्रवासामध्ये आपण तिसऱ्या दिवसापर्यंत पोहोचलेलो आहे. तर अगदी पहिल्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की अहंकार म्हणजे काय होतो. दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की हा अहंकार आपल्या लहानपणापासूनच कसा तयार होतो, की ते ऑटोमॅटिकली आपल्यामध्ये आहे, की आपल्याला माहिती पण नाही होत की हा कसा तयार झालेला आहे किंवा कोणी तयार केलेला आहे हे सुद्धा माहिती होत नाही. आणि इतका ऑटोमॅटिक होऊन जातो की आपल्याला पत्ताच लागत नाही. आज आपण बघणार आहे की त्याच्याही खोलात जाऊ आपण आज. तर आज आपण बघणार आहे की अहंकाराचे किती प्रकार आहेत आणि तो कोणते कोणते खेळ खेळतो आपल्यासोबत. आणि हे जर तुम्हाला समजलं ना, तर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये तुम्ही सहज ओळखू शकता की आता हा मी बोलतेय की म्हणजे माझा अहंकार बोलतोय, की माझा खरंच आतला जो स्व म्हणजे जाणीव चैतन्य बोलतोय. हे दोन मी तुम्हाला पहिल्याच दिवशी वेगळं सांगितलं की मी स्व म्हणजे माझा स्व म्हणजे मी माझं चैतन्य, एनर्जी, प्राणशक्ती ही वेगळी आहे. दिव्य शक्ती जी आपण म्हणतो, ब्रह्मांडीय ऊर्जा शक्ती ही वेगळी आहे. आणि जे मी म्हणतोय म्हणजे माझा म्हणजे जे काही आपण त्याला नाव दिलं, लेबल दिलं, तो आपला अहंकार असतो. तर आता आपल्याला ते काही गोष्टी तुम्हाला समजेल की हा मी बोलते आहे म्हणजे माझा स्व बोलतो आहे, की माझा हा अहंकार बोलतोय. माझ्या ह्यातला अहंकार आहे जो प्रतिबिंब म्हणून तुम्हाला दिसतो, प्रतिकृती म्हणून दिसतो आरशामध्ये. तर त्याच्यातला पहिला पॉइंट आहे सुपर इगो. सुपर इगो म्हणजे काय होतं, की मी श्रेष्ठ आहे, मी श्रेष्ठ आहे. ही जेव्हा आपल्यामध्ये भावना येते, तेव्हा हा अहंकार काय सांगतो, की मी इतरांपेक्षा हुशार आहे किंवा चांगला आहे, मोठा आहे. आपण म्हणजे म्हणतो ना, की आपण नाही रे बाबा ते करत. मला तर ते काही जमत नाही ते काम बिलकुल. खोटं बोलणं तर मला बिलकुल नाही जमत. कोणाचं चोरी करणं तर मला जमत नाही. हे चांगले गुण आहेत. बिलकुल चांगले गुण आहेत. पण तरी पण हे बोलण्यामध्ये तुमच्यामध्ये अहंकार असतो, की हे मी करते आहे. मी म्हणजे व्यक्ती, जे आपलं शरीर, मन ते आहे. जिथे तुम्ही शरीर आणि मनाला आपलं म्हणजे प्राधान्य दिलं, तिथे तुमचा अहंकार जन्मला. आता एक साधं हे येतं की म्हणजे साध्या साध्या सिंपल गोष्टी, की म्हणजे एखाद्यापेक्षा आपले कपडे चांगले असेल किंवा कोणी आपल्यापेक्षा साधे कपडे घातले असतील, तर त्याही वेळेस विचार येतो की माझी साडी छान आहे ना, किती छान, मी आज छान तयारी केली, मी चांगली दिसते. नाही तर पहा ना, किती लोक यार साधे सिंपल आहे असे समजत नाही का. म्हणजे किती छोट्या छोट्याशा गोष्टीवरून आपल्याला अहंकार जागृत होऊन जातो, की मी कसं याच्यापेक्षा बेस्ट आहे किंवा मी कशा याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आणि याच्यामुळे अ, अहंकारामुळे म्हणजे हा सुपेरियर अहंकार जो आहे, याच्यामुळे काय वाटतं, की गर्व किंवा दुरावा निर्माण होतो किंवा इतरांचा अपमान निर्माण होतो. सिंपल, आता मी पण तुम्हाला म्हटलेलं आहे, हाही माझा अहंकारच निर्माण झाला, की यार मी इतका अभ्यास करते. म्हणजे मी जरी तुम्हाला मी बोरट म्हणत होते, पण तरी आतमध्ये माझ्या मनात भावना निर्माण झाली, की यार मी इतका अभ्यास करते, पॉइंट्स काढते, नोट्स काढते, करते, बोलते, बोलतच नाही यार कोणी. हट, असं वाटलं. म्हणजे एका क्षणामध्ये मी तुम्हाला शिकवते पण आहे, पण कुठे ना कुठे तो अहंकार जागृत पण झालेला आहे, की यार असं कसं बोलत नाहीये, असं कसं याच्यामध्ये होमवर्क करायला काय वेळ वेळच नाहीये. तुमच्या बोलता बोलताच तुम्हाला इतकेच बोलता बोलता तुम्ही होमवर्क होतं. म्हणजे हे सगळं करताना म्हणजे डायरेक्टली इनडायरेक्टली कुठेतरी सुपेरियर म्हणजे मी तरी बेस्ट आहे यार, मी तर अभ्यास करते बिलकुल वेळेच्या एकही दिवस मी गॅप न करता माझे सगळे कामं बाजूला ठेवून. याचा अर्थ असं थोडी आहे की मला कामं नाही आहेत, की मला दुसरं हे नाही आहेत, हे नाही आहे. म्हणजे हे किती किती विचार माझ्या बॅकग्राऊंड मधून आपोआप आले, फटाफट आले, मी विचारही नाही केला होता. हे तर प्रामाणिकपणे तुम्हाला मी सांगते. म्हणजेच काय झालं, हा माझ्यामध्ये कुठेतरी सुपर इगो तयार झाला. तर याच्यामुळे एक गर्व म्हणजे आपला इगो होतो, दुरावा होतो, इतरांचा अपमान निर्माण होतो. म्हणजे म्हणजे मला माहिती नाही की मी काय केलं, पण मला एवढं कमीत कमी कदाचित कोणी सत्य बोलत असतील, नसेल विचार किंवा ऐकलं असेल आणि सोडून दिलं असेल, की चल ठीक आहे, कोणाला नाही वाटलं असेल एवढं काय खूप होमवर्क करण्यासारखं. त्यांचा दृष्टिकोन आहे यार. ते आले इथेच, तेच खूप मोठी गोष्ट झाली. आहे ना, त्याच गोष्टीला मला धन्यवाद बोलायचं आणि शांत राहायचंय. पण नाही,
निघालं, माणूस आहे, व्यक्ती आहे. तर हा इतका सहजपणे अहंकार निघतो आपला, सहजपणे. तर याला म्हणतात सुपेरियर, सुपर, म्हणजे याला. दुसरा पॉइंट आहे इन्फेरियर, म्हणजे मी कमी आहे. आता मी कमी आहे हा सुद्धा आपल्या लो एनर्जी फ्रिक्वेन्सीचा आपला अहंकार असतो. तर हा अहंकार काय सांगतो, की मी नाही इतकं चांगलं सांगू शकत, किंवा मी नाही इतकं चांगलं बोलू शकत. नाही यार, इतक्या लोकांचं मी कसं बोलू, की मी होमवर्क नाही केलं, जाऊ दे ना, नावही नाही लिहायचं आपण त्याच्यावर, मी लिहिलं तरी जाऊ दे ना, दिसतं ना, काय फरक पडतो. किंवा आपण उघडायचंच नाही, कितीही बोलो मॅडम, काहीही बोलो, काय करणार आहे, आपल्या घरी येऊन काय बोलणार ते, ऐकायला येतं ना मॅडम काय बोलते ते. हो ना, सोड ना, जाणे दे. म्हणजे हा झाला मी कमी आहे, की मी म्हणजे सहकार्याचं काम न करणं, न करता मी काहीच नाही आहे, हे म्हणजे स्वतःला खालचं रूप द्यायचं, हीन भावना द्यायचं. कोणी आपल्यापेक्षा चांगलं बोललं तरी सुद्धा आपल्याला वाटतं, की बापरे किती छान बोलतंय, आपण नाही बोलू शकत असं या दोन लोकांच्या समोर, है ना. मला तर पप्पाच होऊन जातं यार. तर ही सुद्धा हीन भावना आहे आपली, मी कमी आहे, हा इन्फेरियर इगो आहे. तर दोन्ही पण इगो, म्हणजे एक तर सुपिरियर इगो किंवा इन्फेरियर इगो, ह्या दोन्ही पण काही म्हणजे सगळ्याच गोष्टीत तुम्ही सुपिरियर किंवा सगळ्याच गोष्टीत इन्फेरियर नाही राहत. तर न राहणं म्हणजे बेटर आहे, म्हणजे स्वतःला ओळखता आलं पाहिजे, की मी कमी आहे की मी जास्त आहे, मी सुपर आहे. तर हे जाणीवपूर्वक ठेवायचं आहे. नंतर तिसरा पॉइंट आहे, की पॉझिटिव्ह इगो. पॉझिटिव्ह म्हणजे हे माझं आहे, हे मीच करू शकते, माझ्याशिवाय कोणीच नाही. म्हणजे हे घर माझं आहे, हा माझा मुलगा आहे, हे माझी बायको आहे, माझा नवरा आहे, माझं यश आहे, आपल्या कर्तृत्वाने मी यश मिळवलेलं आहे. तर हे झालं पॉझिटिव्ह, म्हणजे हे माझं आहे. पण ज्या गोष्टी तात्पुरत्या आहेत त्या माझ्या म्हणून पकडून बसणं म्हणजे पॉझिटिव्ह. ह्याबद्दलही आपल्याला जागृती असायला पाहिजे, की सगळ्या तात्पुरत्या आहेत, काहीच नाही इथे. इव्हन तुमचा मुलगा, तुमचा नवरा सुद्धा तात्पुरता आहे. आपल्याला म्हणायला म्हटलेलं आहे जन्मोजन्माचं वटसावित्रीची पूजा करा आणि हे करा, जन्मोजन्मी काय माहिती हेच शेवटचा जन्म असेल तुमचा काय, काहीच नाही सांगता येत. सगळ्या स्टोरीज आहेत आणि स्टोरीजला आपण पकडून बसलेलं आहे, कोणीच प्रत्यक्षात पाहिलेलं नाहीये. पण ह्या गोष्टीची जाणीव जर आपल्याला आली तर आपण त्या दुःखातून मुक्त होतो. हे सगळं जे आपण क्लासेस घेतो हे सगळं काय आहे, दुःखाला समजून घेणं म्हणजे दुःखातून मुक्त होणं आहे. तर ह्या गोष्टी ज्या माझ्या आहेत हे पकडून बसलं म्हणजेच पॉझिटिव्ह गोष्टी आहे. जसं आता एखादी वस्तू पण हरवली, आता हिने सांगितलं, काल आपल्या हिने सांगितलं की माझा मंगळसूत्र हरवलाय, मला इतकं म्हणजे आवडचा, आणि मी त्याच्यासाठी किती रेकी केली, हे केली ते केली, तरी सुद्धा आजही आठवलं तर मला म्हणजे वाईट वाटतं, है ना. तर अशा पद्धतीने त्या मंगळसूत्रासोबतही आपण खूप म्हणजे माझं आहे असं अटॅचमेंट करून ठेवलेलं आहे. तर ते पण पॉझिटिव्ह इगो झालं. तसंच नातं बदलून जातं, कोणीतरी धोका देतं किंवा कोणीतरी नवीन येतं किंवा कोणीतरी आपल्या जवळचा व्यक्ती सोडून जातो किंवा दूर जातो, तरी सुद्धा नातं बदलतं, तरी सुद्धा आपल्याला त्रास होतो. तर हे माझं आहे असं म्हणून आपण ज्याला माझं माझं करतो, म्हणजे अगदी वस्तूंसाठी सुद्धा आणि जिवंत व्यक्तीसाठी सुद्धा आपण त्याच गोष्टीला म्हणजे माझं आहे धरून ठेवतो. तर तिथे येतं पॉझिटिव्ह इगो. तर ह्या जगामध्ये काहीच माझं नाहीये, काहीच तुझं नाहीये. तर हे सगळं बदलतं आहे, हे लक्षात ठेवणं जरुरी आहे. बदललं तर त्रास होतो आपल्याला. आणि जिथे तुम्हाला त्रास झाला तिथे समजून जा की हे माझं पॉझिटिव्ह इगो आहे, हे लिहून ठेवा. आणि ह्या इगो मधून स्वतःला सतत न्याहाळत राहा, सतत. वेळ नाहीये हा कारण म्हणजे अक्षरशः मी आता वर्स्टच्या वर्स्ट शब्द म्हणेल, मूर्खपणा आहे. तुम्हाला म्हणजे मग शिकायचंच नाहीये असं म्हणेन मी. कारण हे तुम्हाला वेळ काढून होमवर्क करा असं मी म्हणतच नाहीये. तुम्ही जे आहात त्याला फक्त निरीक्षण करा, त्याची त्या जाणीव मध्ये येऊ द्या. त्या जाणीवेमधून आताही मी जेव्हा तुमच्याशी बोलते तर तुमच्या मागचे जे शब्द येतात आहे किंवा ते विचार येतात, त्या विचारांना बघा. ते विचार तुमची जाणीव करून देणारे आहेत आणि तेच आपल्याला पाहिजे. तेच इथेच तर होमवर्क होऊन जाते तुमचं. फक्त इथलं इथे बोललं पाहिजे तुम्हाला, बस एवढंच. तर आणि जोपर्यंत तुम्ही बोलणार नाही तोपर्यंत तुम्हाला सवय होणार नाही. इतकं छान प्लॅटफॉर्म आहे, तुम्हाला माहितीये का, तुम्हाला एक पुढे चालून लिडरशिप करायला चांगलं मिळेल.
है ना, स्वतःची प्रगती करता येईल. स्वतःची प्रगती झाली तर इतरांची प्रगती कराल. आणि मग तुम्ही मला कंप्लेंट करता की नवरा ऐकत नाही, पोरं ऐकत नाही. अरे यार, इथे आम्ही तुमचं ऐकायला तयार असतो, तर तुम्ही बोलत नाही. तर जिथे बोलू द्यायला जागा आहे तिथे बिनधास्त बोलायचं. आणि रोज तुम्ही शेअर करत चला, रोज करत चला. ठीक आहे. प्रत्येकाने तरी एक एक वाक्य, दोन दोन वाक्य तरी बोला तुमचे स्वतःचे अनुभव. आणि खूप जास्त बोलायचे, तेलारून तेलारून सांगायची गरज नाहीये. माझी हिस्ट्री, माझं हे वर करायची गरज नाही. फक्त मी आज काय केलं, मला काय समजलं, माझ्यात काय परिवर्तन झालं, ह्या प्रश्नांचं उत्तर म्हणजे तुमचं होमवर्क. सिम्पल. पण तुम्हाला माझी तारीफ करायची गरज नाही, मॅडम तुम्ही खूप छान बोलताय, खूपच मस्त घेताय, असं गरजच नाहीये. मला माहिती आहे ना मी चांगलं घेते. मी सांगितलं ना माझे सुपर इगो झालाय म्हणून, की मी सुपर आहे. तुमच्यासाठी चांगलं करतेय हे मला समजलंय. वारंवार त्या गोष्टी बोलायची गरज नाही. तुम्ही सुपर मध्ये या. ठीक आहे. तर हे नक्की करा. नंतरचा आहे कोणता इगो येतो नंतर, रिॲक्टिव्ह इगो. रिॲक्टिव्ह इगो म्हणजे प्रतिक्रिया देणारा इगो असतो. म्हणजे कोणी आपल्यावर टीका केली तर लगेच आपल्याला म्हणजे अशी जळजळते आपली, अशा म्हणजे भिनते की लगेच त्याच्यावर दुसऱ्या क्षणामध्ये आपण त्याला म्हणजे रिॲक्ट करतो. की तूच अशी, तूच बघ पहिले आपलं स्वतःच बघ, असं तसं वगैरे जे काय असेल ते, है ना. कुणी आपल्याला कमी लेखलं की आपल्याला पटकन राग येतो आणि आपण रिॲक्ट करतो त्याच्यावर. तर अहंकार हा सतत संरक्षणाच्या मोडमध्ये असतो. अहंकार वाईटच आहे असं नाही म्हणत आहे आपण. तो स्वतःचं संरक्षणही करतो, म्हणजे स्वतःला अशा पिंजऱ्यामध्ये पण ठेवतोय. त्या आपल्या जाणीवेला, आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या विचारांना, मनामध्ये येणाऱ्या विचारांना हा एक संरक्षण देणारा एक हे आहे. म्हणजे काय म्हणतो, कॅप्टन म्हणा किंवा जे कोणी सैनिक है ना, लढणारा आपल्याला, तो प्रतिक्रिया करतो, रिॲक्ट करतो. असं कसं त्यांनी म्हटलं मला, म्हणजे असं म्हणायला शोभतं का, मला असं केलं, तसं केलं, ते झालं, ते झालं. इव्हन मग कधी कधी खूप कोणी तारीफही केली तरी, अगं नाही नाही ग, असं काय नाही होत ग, अगं असं कोणी करतं. तर असं पण आपण रिॲक्ट करतो. तर दोन्हीकडून आपण रिॲक्ट करत असतो ह्या गोष्टीमध्ये. म्हणजे आणि आतमध्ये तर चांगलंही वाटत असतं, पण वरून आपण असंही रिॲक्ट करत असतो. तर ह्या दोन्ही गोष्टीला म्हणजे ज्यावेळेस आपण प्रतिक्रिया देतो त्यावेळेसही आपल्याला स्वतःला लगेच समजून सांगायचं की हे अहंकार आहे तुझा. म्हणजे तुम्ही किती जागृत होता हे मला सांगायचंय तुम्हाला. ऍक्च्युली हा प्रत्येक क्षणामध्ये तुम्हाला जागरूकता आली पाहिजे. तर कमीत कमी दिवसातून हा होमवर्क मी जे सांगते ना तुम्हाला, हा एकदा नाही तर दिवसातून कमीत कमी 50 वेळा तरी करा. म्हणजे स्वतःला, जसं मी काल सांगितलं तुम्हाला तर होमवर्क, की मी कोण आहे. प्रत्येक ठिकाणी काम करताना, इव्हन म्हणजे मी पुस्तक वाचले तर हा मी पुस्तक वाचणारी वाचिका आहे. मी आता एक वाचतेय, मी पाणी पिणारी एक व्यक्ती आहे. मी आता काहीतरी करते, ही करणारी मी व्यक्ती आहे. काहीही लावा तर सध्या कोण आहात तुम्ही. किती साधा सिंपल प्रश्न आहे. आणि दिवसातून तुम्ही स्वतःला विचारत राहा, विचारत राहा. तुम्हाला शेवटपर्यंत त्या प्रतिबिंबाच चेहरा दिसेल. पण त्या प्रतिबिंबाच्या मागे तुम्ही कोण आहात, ही व्यक्ती म्हणजे कोण आहे, ही कोण आहे बोलणार. हे सगळं एवढं म्हणजे, हा माझी जीभ बोलते, माझं तोंड बोलतंय, माझं शरीर हालचाल करते, मला असं होते, तसं होते, माझी भाषा आहे, माझे शब्द आहे, माझा आवाज आहे, माझं कंपन आहे, सगळं ठीक आहे. पण कोण निर्माण करते हे सगळं. हे तर सगळे पार्ट आहेत शरीराचे आपले. हे सर्व निर्माण कोण करते, तर ती जाणीव. जाणीव म्हणजे अवेअरनेस, म्हणजे प्राणशक्ती. आणि त्या पॉइंट पर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे. तुम्हाला लक्षात येतंय का मी एवढी मेहनत का करते तुम्हाला समजवायचा, सांगण्याचा. आणि जर खरंच तुम्ही होमवर्क नाही करत असाल ना, तर खरंच सांगते माझी पूर्ण म्हणजे मेहनत वेस्ट होते बरं. प्लीज प्लीज वेस्ट करू नका. फरक पडू द्या स्वतःमध्ये, है ना. आणि एवढा वेळ तुम्ही काढताय, खरंच आयुष्यातला हा वेळ वाया घालू नका देऊ. तुमच्या हा जर फरक पडला ना तुमच्या आयुष्यामध्ये, तर आयुष्यभराचा फरक पडून जाईल. दुःखाला तुम्ही अवेअर होऊन जाल माहितीये. आणि दुःखाला अवेअर झाला म्हणजे तो इझिली निघून जातो. आपल्याला तेच तर शिकायचंय, की आपल्या मनातले विचार जे आले त्यांना पाहिलं, लेबलिंग केलं, त्यांना नाव दिलं, त्यांना म्हणजे बघितलं, एक्सेप्ट केले, सरेंडर केलं, झालं मुक्त यार तुम्ही. हेच करायला सगळ्या गोष्टी लागतात. हे सगळं शिकावं लागतं. ठीक आहे. तर हा अहंकार म्हणजे सतत आपल्या
संरक्षणाच्या मोडमध्ये असतो, आपला संरक्षण करत असतो, चांगलं किंवा वाईट मध्ये जे काय असेल ते. शेवटचा 5वा पॉइंट आहे विक्टीम इगो. विक्टीम म्हणजे की मी बळीचा बकरा गेलेली आहे, असं म्हणजे बळी ठरलेली आहे, मी बळी आहे. विक्टीम इगो म्हणजे जसं की आपल्याला तिथे काही बोलता येत नाही, तर माझ्यासोबत सगळेजण असेच करतात यार, नेहमी वाईटच वागतात किंवा वाईटच होते. मी कितीही कोणासोबत चांगलं वागेल ना, तरी माहित नाही माझ्यासोबत वाईटच होतं. लोक मला समजूनच घेत नाही किंवा माझा नवरा मला समजूनच घेत नाही, किंवा मी बिचारी काय करू ना, बाईच्या जातीला सहन करावं लागतं सगळं. शेवटी संसार आहे, मुलं आहे, लोक काय म्हणतील, इथून बाहेर पडली तर लोक तर खाऊन ठेवतील आपल्याला, इज्जत राहील का? नवऱ्यामुळे तर इज्जत आहे. कितीही मार खा तुम्ही, कितीही शिव्या खा नवऱ्याच्या, राहा तिथेच घुसून आणि लोकांना सांगत जायचं की माझा नवरा असा करतो तसा करतो. म्हणजे मी बिचारी किती साधी भोळी ग, किती बळी गेलेली आहे मी बिचारी, विक्टीम. पण हा बिचारी विक्टीम हा अहंकार आहे. अहंकार आहे. तुम्हाला काहीतरी मिळते आहे म्हणून तुम्ही तिथे आहात चिपकून. म्हणजे ते म्हणतात ना, तो जो माकडाला एका याच्यावर बसतो खुर्चीवर, कुत्रा, कुत्र्याची गोष्ट आहे ती. कुत्रा तो याच्यावर बसतो, खुर्चीवर बसतो, त्याला थोडीशी खीळ टोचते, तर तिथेच ट्याव 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 करतो, परत बसतो, ट्याव ट्याव करतो, परत बसतो. नाही तर तो खिळा टोचतोय तर उठतं तिथून, दुसरी तरी जागा बदलव ना. पण नाही, कम्फर्ट झोन मध्ये आहे ना तो. तो विक्टीम बनलेला असतो. मी बळी आहे हे सांगतो ओरडून ओरडून लोकांना. आणि आपल्याला काय वाटतं की मी माझं दुःख सांगते, की मी किती बिचारी. काही दुःख नाही, बिचारी म्हणजे तुम्ही लो एनर्जी फ्रिक्वेन्सी मध्ये आहे. कशाला बिचारी? अरे इथे प्रत्येक जण आपलं जीवन जगायला आलेलं आहे, तर आपल्याला जीवन जगायला शिकलं पाहिजे. तर मी माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं, लोक मला समजत नाही, आणि हा अहंकारच आपल्याला आपल्या दुःखामध्ये अडकवून ठेवतो. हे लक्षात ठेवा. दुसरा कोणीच तुम्हाला दुःखामध्ये अडकवून ठेवत नाहीये, ना तुमचा नवरा, ना तुमचे पोरं, ना समाज, ना कोणी. तुम्ही स्वतःला अडकवून ठेवलेले आहे तुमच्या अहंकाराने. तुम्हाला अहंकार म्हणजे काय? तुम्हाला काहीतरी भेटत आहे की समाजाची बिचारी किती चांगली है ना, इज्जतीची किती म्हणजे हे करते आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत अहंकार, विक्टिम. विक्टिम इगो म्हणतात. तर महत्वाचं हे लक्षात ठेवा की अहंकार कधी सुपेरियर म्हणजे कधी श्रेष्ठ असतो, तर कधी इन्फेरियर असतो, म्हणजे कधी हीन असतो. असा हा दोन्ही गेम खेळत असतो. फक्त त्याला ओळखणं हाच आपला पहिला टप्पा आहे. त्याला ओळखता आलं पाहिजे की हा अहंकार आहे. त्याच्यानंतरच्या मग दुसऱ्या स्टेप्स घ्या, काय घ्यायचं मग ते घ्यायचंय. अहंकार म्हणजे प्रत्येक वेळेस वाईट नाही म्हणत आहे मी, याला वाईट आहे किंवा असं असं नाही. फक्त तो कोणत्या कॅटेगरीमध्ये येतो आणि त्या पद्धतीने आपल्याला कसं वागायचं आहे किंवा कोणती स्टेज घ्यायची आहे ही ठरवायची असते. ठीक आहे. पण प्रत्येक जण आपण अहंकारामध्ये असतोच. तुम्हाला आता बोलता बोलता मी माझा अहंकार सांगितला, म्हणजे तुम्हाला समजलं असेल की मी तुम्हाला अहंकाराबद्दल समजावून सांगितलं, पण मी माझाच अहंकार तुम्हाला दाखवते, त्याच्याशिवाय जगताच येत नाहीये. ठीक आहे. आणि प्रत्येकाचा अहंकार वर कमी जास्त जे काय असेल. आता एक गोष्ट सांगते तुम्हाला, की एका जंगलात एक सिंह आणि उंदीर राहत होते. सिंह म्हणाला की मी राजा आहे, मी श्रेष्ठ आहे, आणि उंदीर म्हणाला मी खूप छोटा आहे, माझी माझी काही किंमत नाही. आता दोघांनाही दोघंही वेगळे वेगळे वाटतात आहे, पण दोघही निसर्गाचे भाग आहेत. हे समजतंय तुम्हाला? की उंदीरही जरी छोटा असेल, त्याला असं वाटतं की त्याची किंमत नाही, पण तरी पण तो त्या बाबतीत निसर्गाने त्याला तयार केलेला आहे, काही तर त्याच्याकडे असेल. सिंह त्याला खूप श्रेष्ठ वाटतं स्वतःला, पण काहीतरी त्याच्यामध्ये निसर्गाचा भाग आहे, काहीतरी विचार करून त्यांनी निसर्गाने तयार केलेला आहे. म्हणजे दोन्ही अहंकाराचे खेळ आहेत, एक श्रेष्ठता आणि एक हीनता. पण ते दोघे सत्य एवढंच आहे, मध्यम मार्ग सत्य एवढंच आहे की हे दोघेही अस्तित्वाचे खरं अविभाज्य म्हणजे अंश आहेत. म्हणजे त्याला आपण विभाजन नाही करू शकत की हे खरे चांगलं की ते खोटं, की ते आवश्यक आहे की अनावश्यक आहे. नाही, ते आपापल्या जागी योग्य आहेत. पण ते अहंकार
म्हणजे जसा अहंकाराचं श्रेष्ठता किंवा हीनता जे आहे ते आहे, पण ते आपापल्या जागी आहेत. हे निसर्गाने तयार केलेल्या गोष्टी आहेत. तर आज आपण जे शिकतो आहे इथे, तर हे कशासाठी शिकतोय? ह्याच निसर्गाच्या गोष्टीसाठी आपल्याला अवेअर व्हायचं आहे. हे बदलणं आपल्यामध्ये शक्यता आहे. आपल्यामध्ये बदलणं शक्यता आहे. आणि जसं आपण ओळखलं, तर तिथे आपल्याला समजायचं की हीन आहे, तर आपल्याला हीनतेमध्ये राहायचं आहे का? किंवा हे खूपच श्रेष्ठ आहे, म्हणजे गर्व याच्यामध्ये याच्यातही जर खराब होत असेल, तर इथे राहणं जरुरी आहे का? लगेच त्याला समत्व, म्हणजे त्याला काय म्हणतात, मध्यम मार्ग. म्हणून भगवान बुद्ध नेहमी मध्यम मार्ग सांगतात. तर हे खूप जरुरी आहे, हे समजणं खूप जरुरी आहे. ठीक आहे. तर आज आपण काय शिकलो? तर अहंकाराचे वेगवेगळे प्रकार शिकलो आहे. तो अहंकार कशा पद्धतीने खेळ खेळतो, वेगवेगळ्या पद्धतीने प्रकाराने आपल्या प्रकार दाखवून तो खेळ खेळतो आहे. आणि आपण अवेअरनेस, म्हणजे आपल्या जाणीवेने ते आपल्याला ओळखता येतो की हा आपला अहंकार आहे आणि कोणत्या प्रतीचा आहे, कोणत्या अं, गोष्टीचा आहे, कशा पद्धतीचा आहे. आलं लक्षात? हा. तर चला मग आज आपण आता हे घेऊया, ध्यान करूया आजचा. ठीक आहे. तर सगळ्यांनी शांतपणे बसा. आता पण जर तुम्ही काम करत असाल ना कुठे, तर थोडा वेळ बसा आणि म्हणजे मेडिटेशन करा. झोपू नका, अंजली झोपायचं नाही. ठीक आहे. म्युझिकचा आवाज येतोय सगळ्यांना? येस. हा. शांतपणे बसा. आणि एक खोल श्वास घ्या. डीप ब्रीदिंग करा. आणि हळूच श्वास बाहेर सोडा. श्वास घेताना आत एक सुंदर व्हाईट लाईट आपल्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. पूर्ण तुमच्या शरीरामध्ये लंब गहरा श्वास घ्या आणि कल्पना करा तुमच्या सातही चक्रांमधून प्रकाश तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करतो आहे. त्या प्रकाशामध्ये लख्ख तुमचं सर्व आतमधले भाव, भावना, विचार तुम्हाला स्पष्टपणे दिसतात आहे. आणि श्वास सोडताना आपल्या आतमधला अंधकार बाहेर पडतोय. परत एकदा श्वास घ्या. प्रकाश आतमध्ये जाऊ द्या आणि श्वास सोडताना अंधकार बाहेर पडू द्या. ज्ञानाचा प्रकाश आपल्या आतमध्ये पडतो आहे. आणि त्या प्रकाशात आपण स्वतःला शोधतो आहे. आज आपण शोधूया आपला इगो, अहंकार. किती प्रकारचे इगो आहेत? मी श्रेष्ठ आहे, सुपेरियर इगो. इतरांपेक्षा मी हुशार आहे, चांगली आहे, बेस्ट आहे. ह्यामुळे गर्व निर्माण होतो, दुरावा निर्माण होतो, इतरांचा अपमान निर्माण होतो.
इन्फेरियर इगो, कमी आहे. हा अहंकार आपल्याला मी इतरांपेक्षा चांगली नाही हे सांगतो. हीन भावना निर्माण करतो. पॉझेसिव्ह इगो म्हणजे हे माझं आहे. माझं घर, माझा नवरा, माझं मूल, माझं यश, माझा समाज, ह्या सर्व तात्पुरते आहेत, पण माझ्या म्हणून पकडून बसले. एखादी वस्तू हरवली तरी सुद्धा दुःख, त्रास करून बसले. पॉझेसिव्ह इगोमुळे. रिएक्टिव्ह इगो म्हणजे प्रतिक्रिया देणारा इगो. कुणी आपल्यावर टीका केली तर वाईट वाटतं, जळजळ होते, राग येतो. कुणी कमी लेखलं तर राग येतो, वाईट वाटतं. अहंकार हा सतत संरक्षकाच्या मोडमध्ये असतो. तो आपलं संरक्षण करण्याच्या मोडमध्ये राहतो. तर काही वेळेस आपण व्हिक्टिम इगो मध्ये जगतो. म्हणजे मी बळी झाले की माझ्यासोबत नेहमीच वाईट होतं. लोक मला समजूनच घेत नाही. तर हा इगो आपल्याला दुःखात अडकवून ठेवतो. इगो नेहमी आपल्याला कधी सुपेरियर म्हणजे श्रेष्ठ, तर कधी इन्फिरियर म्हणजे हीन भावनेमध्ये खेळ खेळत असतो. आज आपल्याला फक्त त्याला ओळखायचं आहे. आणि जिथे तुम्ही त्याला ओळखलं ना, तिथेच हा तुमचा पहिला टप्पा आहे. आज आपण त्याला बघूया, ओळखूया. आजच्या दिवसभरातले काही क्षण आठवा. तुमच्या घरात घडलेले किंवा तुम्ही कुठे बाहेर गेले तेव्हा घडलेले, जेव्हाही केव्हाच असेल, असे क्षण आठवा की तुम्हाला जेव्हा वाटलं की मी श्रेष्ठ आहे, किंवा कुठल्या क्षणी वाटलं की मी कमी आहे, किंवा कुठल्या क्षणी तुम्हाला वाटलं की हे माझं आहे. आणि अशा घटनेला, अशा वस्तूला, अशा व्यक्तीला तुम्ही चिटकून बसलात. अशा प्रसंगाकडे शांतपणे बघा. ही काही गोष्ट आज घडली असेल दिवसभरात, बघा तिथे कुठे अहंकार, कोणता अहंकार तुम्हाला चिकटून बसला. श्रेष्ठ, हीन, पॉझेसिव्ह, रिएक्टिव्ह किंवा विक्टिम, जोही कोणता इगो असेल, कोणत्या इगोला तुम्ही चिटकून बसला आहात. त्याला विचारा की आजचा हा अनुभव माझ्या खऱ्या स्वमधून आला आहे की अहंकारातून आलेला आहे. प्रत्येक प्रसंगाकडे शांतपणे पहा आणि स्वतःला विचारा की हा जो अनुभव आज मला आला आहे, हा माझ्या खऱ्या स्वमधून म्हणजे आतून, जाणीवेतून
आला की अहंकारातून आला. मला जेही उत्तर येईल त्याकडे फक्त लक्ष देऊन बघा. काही निर्णय घेऊ नका, बस लक्ष देऊन ऐका, साक्षीदार बनून बघा की हो, हा विक्टिम इगो आहे, हा सुपिरियर इगो आहे, हा पजेसिव्ह इगो आहे. किती मनात उत्तर येतं त्याकडे फक्त लक्ष द्या. काही निर्णय घ्यायचा नाहीये, फक्त साक्षीदार बनून स्वतःकडे बघायचं आहे. तुम्ही जेव्हा बघता तेव्हा ते आपोआपच विरून जातं आणि निघून जातं. फक्त साक्षीदार म्हणून बघता आलं पाहिजे. हळूच आपल्या आजूबाजूच्या वातावरणाप्रती सजग होऊन हलकेच डोळ्यावर हात ठेवून डोळे उघडा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.